नमस्कार, किरण शिंदे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्यावर कितीही संकट येऊ द्या, काय आपण आहे ना त्याला हसत खेळत पार करायला पाहिजे, है की नाही? किंवा दुसऱ्यांचे आहे ना आपलं संकट दुसऱ्याला आहे ना सतत विचारायचं नसतं, ह्याच्यावर काय सोल्युशन आहे का, हे कसं आहे, हे कसं करायचं, असं काही सांगून उपयोग नसतंय। किंवा परत शेवटी पर्याय काय राहतो, आपल्याला समोर जावं लागतं। एक म्हैस असते, ती चारा खात खात आहे ना नदीच्या कडेला गेलेली असते। ती खूप थकते, त्यामुळे ती नदीच्या आहे ना कडेला बसून विश्रांती करत असते। मग ती फार वेळपासून बसलेली असते। मग तिला हळूहळू परत भूक लागते आणि नदीच्या त्या पलीकडे नदीच्या आहे ना खूप चारा असतो। मग त्या रेडकुला काय म्हणते, तू थोडा चारा जाऊन त्या नदीच्या कडेकडून जाऊन आण माझ्यासाठी, नदीच्या पलीकडे जाऊन चारा माझ्यासाठी आण। हे रेडकू नाही म्हणत नाही, ठीक आहे आणतो म्हणतो। मग जातो तो नदीपाशी जातो, नदीच्या जवळ जातो, पण त्याचं धाडस होत नाही की आपण पाण्यात पाय हे ना ठेवावं, काही धाडस होत नाही। मग तिथूनच एक खारुताई चाललेली असते। रेडकू त्या खारुताईला विचारतो, रेडकू खारुताईला काय विचारतो, खारुताई हे पाणी खूप आहे का ग? म्हणजे पाण्यात गेल्यावर मी वाहून तर जाणार नाही ना ग, म्हणजे फार आहे का थोडा आहे? हे असे सतत तिला प्रश्न लागोपाठ विचारतो। खारुताई केवढी? एवढी। खारुताई काय म्हणणार, खूप पाणी आहे, ह्या पाण्यामुळे आम्ही तिकडून इकडे येताना एक माझी मैत्रीण वाहून गेली। मग तो ना रेडकू आहे ना नदीच्या काठ्याला विचार करत बसते, आपण ही नदी कशी पार करायची आता? मग तेवढ्यात आहे ना नदीतनं हत्ती चालत येतो बाहेर। हत्ती त्या किनाऱ्यावर ह्या किनाऱ्यावर हत्ती चालत येतो। हत्तीला परत ते रेडकू हत्तीला विचारतं, हत्ती दादा पाणी किती आहे नदीला? त्याने म्हणतात, हे काय पण नाही म्हणते, माझ्या आहे ना पाय भिजलेत फक्त, दुसरं काही सुद्धा नाही, म्हणजे नुसतं आहे ना उगं थोडंच पाणी आहे। मग त्याला काय प्रश्न विचार पडतो की हत्तीनं तर सांगितलं काहीच पाणी नाही, खारुताईने सांगितलं तर लय पाणी आहे, आता करायचं काय, कुणाच ऐकायचं? मग शेवटी ना भेद रेडकू पाण्यात उतरलं। तो पाण्यात पवत आनंद घेत इतकं मजा करत त्यानं नदी पार केली। आणि त्या ध्यानात काय आलं म्हणजे, अरे च्छा, मी तर उगाचच घाबरत होतो, म्हणजे हे जास्त पण पाणी नाही, हे कमी पण पाणी नाही, माझ्या बरोबरला बरोबर होतं, म्हणजे माझ्यासाठी बरोबर होतं, मी तर किती मस्त खेळत आलो, उगाचच खारुताई म्हणली माझी मैत्रीण गेली म्हणून काय तर पाणी आहे का? मग ह्या गोष्टीचं तात्पर्य काय, आपण दुसऱ्याला सांगून संकट उपयोग नसतंय, आपणच आहे ना त्याला ना तोंड द्यावं लागतंय, म्हणजे किंवा आपणच ती सॉल्व्ह करायला लागते। दुसऱ्याला सांगितलं की नाही, दुसरे आवचं भाव करून सांगतात, है की नाही? एक जण म्हणते, हे काहीच नाही माझ्या दुःखासमोर तुझं, मला लय संकट आले, तुझं संकट काहीच नाही, आणि दुसरं तर काय म्हणते, ये बाप रे, आमच्या जीवनात असलं कधी संकट आलं नाही, दोन तोंडी व्यक्ती बोलतात। त्यामुळे कुणाला सांगत बसू नका, कुणाला विचारत बसू नका, आपण बघायचं, आपलं संकट आपणच पार करायचं। ती रेडकू सारखं नदी स्वतःच पार केल्यावर कळलं ना, तसंच आपण संकट पार केल्यावर आपल्याला कळतं। हेच आहे ना अनुभव आपल्या गाठीशी ठेवून आपल्याला आहे ना आयुष्यभर आहे ना अनुभवाला मदत होते, म्हणजे परत संकट आलं तर आपल्याला ही वेळ लक्षात राहते, है की नाही? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करचाल। धन्यवाद।